सर सर मी फायरचा आवाज ऐकला. सर लागलाय तुम्हाला? थांब थांब थांब. फायर मीच केलं साहेब, पण मी काही करू शकलो नाही. परिस्थिती अशी होती की मला फायर करावा लागला. मला माहिती आहे साहेब तुमचं ज्युरिस्डिक्शन आहे. तुम्हाला जमदाडेंनी पाठवलंय ना? हो, मीच सांगितलं होतं त्यांना. प्लीज तुम्ही तुमची प्रोसिजर सुरू करा, बाकी सगळं मी तुम्हाला सांगतो. आपण बाहेर जाऊया. प्रोसिजर सुरू करा प्लीज. बॉडी ताब्यात घ्या. आपण बाहेर जाऊन बोलूया. अननोन नंबर. हॅलो, हो PSI सीमा जमदाडे बोलते. कुठे? ठीक आहे, मी लगेच येते. काय झालं ग? काकू, देवयानी. बोल जमदाडे. हॅलो हॅलो सर 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 देवयानी सेफ आहे. देवयानी सापडली? कुठे आहे ती? सर ती वज्रेश्वरीच्या फाट्यावर सापडली. एका ट्रक ड्रायव्हरने तिला तिथल्या एका बीट चौकीत बसवले. ती सेफ आहे पण सर. ओके, वज्रेश्वरी बीट चौकीला मी निघतो लगेच. नाही नाही नाही, मी जाते. माझं कॉन्स्टेबलशी बोलणं झालंय. ती सेफ आहे आता. तुम्ही प्लीज आधी वसुंधराला. वसुंधरा आहे माझ्या बरोबर आहे जमदाडे. इथे सगळं कंट्रोल मध्ये आहे. वसुंधरा सेफ आहे. वसुंधरा सेफ आहे सर. देवयानी वसुंधरा दोघी पण सेफ आहेत. हो सर. मोहिनी सर. जमदाडे तू वज्रेश्वरीला जा. तिथे बघ काय ते. मी इथलं काम संपवून आलोच. हो हो सर. तू सगळं वाइंड अप करायला घे. मी जरा जाऊन आले. सीमा, मी येऊ? मी येते ना. विकृत माणूस होता साहेब सुरेश नाईक. अकॅडमीमध्ये आम्ही एकत्र होतो. म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचा होता तर? हो साहेब. ऍक्च्युली ट्रेनिंग मध्ये असताना माझा मित्र होता तो. नंतर काय माहिती त्याच्या आयुष्यात असं काय घडलं आणि तो का असा विकृत झाला. आयुष्य वाया घालवलं, उद्ध्वस्त केलं स्वतःचं आयुष्य त्याने. मोहिनी दुभाषी, त्याची एक्स वाईफ, त्यांचा डिवोर्स झाला होता. त्यानंतर मोहिनी दुभाषी अचानक एक दिवस माझ्या आयुष्यात आली. आम्ही लग्न करणार होतो साहेब. विकृत. एक वेळ सुरेश नाईक परवडला, इतकी विकृत होती मोहिनी. या आधी सुद्धा मोहिनीने हा प्रयत्न केलाच होता. तिने वसुंधराला किडनॅप केलं होतं. ही धीराची आहे म्हणून ही कशी बशी तिच्या तावडीतून सुटून आली. पण परत एकदा मोहिनीने हाच डाव रचला हो. आणि यावेळी तर फक्त वसुंधरा नाही, माझी बहीण देवयानी सुद्धा. तिने देवयानीला किडनॅप केलं, मग तिने वसुंधराला किडनॅप केलं. मला सांगा ना साहेब, माझ्या जागी तुम्ही जरी असतात तर काय केलं असतं तुम्ही? खाकी डोकं आहे साहेब. घेतली मी माझी माणसं हाताशी. म्हटलं आता स्वतः जाऊन छाडा लागू. जेव्हा मी तिच्या समोर पोचलो ना साहेब, तेव्हा मोहिनीच्या हातामध्ये हत्यार होतं आणि ती हिला जीवे मारणार होती. जसं मी वसुंधराला वाचवायला गेलो साहेब, तसं तिने वार केला माझ्यावर, एका पोलीस इन्स्पेक्टरवर. अच्छा, म्हणून तुम्ही सेल्फ डिफेन्ससाठी फायर केलं? हो साहेब. मग भयानक आहे सगळं.
जर मॅडमची झडती घेतली मग त्यांना जीपीएस कसं नाही सापडलं? पण एक लक्षात घ्या, हा जीपीएस ट्रॅकर कायम तुझ्याकडेच ठेवायचा नाहीये. कारण जेवढं मी मोहिनीला ओळखतो, सुरेशला ओळखतो, तिथे पोहोचल्या पोहोचल्या ते तुझी झडती घेणार. आणि हा ट्रॅकर जर त्यांना सापडला तर आम्ही तुझं लोकेशन गमावून बसणार. सो हा ट्रॅकर तुला अशा ठिकाणी प्लेस करायचा आहे की जेणेकरून तुझं लोकेशन आम्हाला 24 तास कळत राहील. साधारण तुझ्यापासून 100 मीटर अंतरावर हा प्लेस कर. आता कुठे प्लेस करायचा आहे हे तुझं डोकं आहे भूषणधरा. जमेल? हो. प्लीज मला सोड, प्लीज प्लीज प्लीज, तुझे पाया पडते. साहेब मला भीती होती, सुरेश नाईकला ते जीपीएस ट्रॅकर सापडायला नको म्हणून. पण त्यांनी ते शूज घरात जरी काढले असते ना तरी लोकेशन सापडलंच असतं. साहेब मी सांगतो ना तुम्हाला, हे दोघं इतके नीच होते ना. एकदा मला त्या मोहिनीचा व्हिडिओ कॉल आला होता साहेब. त्या व्हिडिओ कॉलमध्ये जी रूम तिने आम्हाला दाखवली होती ना, तिचं म्हणणं होतं इथे देवयानीला ठेवलंय, ती हुबेहूब अशी रूम होती जशी त्या सुरेश नाईकच्या घरात बेसमेंटमध्ये रूम होती. आम्ही त्याच्या पिंपरीच्या घरी गेलो साहेब. तिथे देवयानी माझी बहीण आहे का शोधायला. नव्हतं गेम केला सुरेश नाईकनी. तिथे कळलंच आहे ही माणसं साधी नाहीत. पण विषय असा आहे ना साहेब, गुन्हेगाराला कायमच वाटतं आपण पोलिसापेक्षा हुशार आहोत. पण पोलीस ही लय पोचलेली चीज असते. पण कौतुक आहे सर तुमचं. मॅडम तुमचंही खूप धीराचे आहात तुम्ही. काही हरकत नाही, मी बाकीच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतो, काही काळजी करू नका. काही लागलं तर फोन करतो मी साहेब. थांबा. एक अध्याय संपला. दारे PSI सीमा जमदाडे. देवयानीसाठी तुम्हीच फोन केला होतात ना? हो मॅडम. कुठे आहे ती? देवी, काकू मी बरी. तो ट्रक ड्राइवर कुठे? तो बघा तिकडे बसलाय. ए इधर आ. मैडम को क्या हुआ? मैडम हम हाईवे पे ट्रक चला रहे थे, 40 की स्पीड से जा रहे थे. अरे उठ, अरे भाई रस्त्यात काय मध्ये झोपले? मारेगा क्या? अरे उठ ना, अरे ब्रेक लगा, हॉर्न दो यार. हमने देखा ये लड़की है जो बीच रास्ते में पड़ी है, तो हमने उठा के यहाँ लेके आया उनको. थैंक यू भाऊ, खूब थैंक यू. आपका नाम पता वगैरह लिखवाया है आपने? लेकिन हमने कोई गलत काम तो नहीं किया मैम. नहीं दादा, वो बात नहीं है. एक मिनट यहाँ पे आइए. देखो ये केस है ना, अगर आगे जाके कुछ जांच पड़ताल करनी पड़ेगी तो इंक्वायरी के लिए आपका नाम पता लिख दीजिए. आपने जो किया बहुत अच्छा किया. थैंक यू. प्लीज लिखवा दीजिए. बरी आहेस ना ग तू बाळा? आत्या मी बरी आहे, पण आत्या मला मरणाची भूक लागली. त्यांनी काहीच खायला दिलं नाही मला. हो, मी सरांना फोन करते. हा लवकर घरी जाऊया आपण. बोल जमदाडे. देवयानी आणि बशू दोघी पण सेफ आहेत सर.
तुम्ही जिंकलात. मी नाही जमदाडे, आपण सगळे जिंकलो. हो रॉबिन मॅडम, मॅडम काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं असंही म्हणाले. काय काय सांगायचंय? पाणी पाणी. नाही नाही, आधी काय सांगायचंय ते सांगा, मग पाणी देऊ लगेच लगेच. बोला. पाणी पाणी. हा बोला. मॅडम तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहात का नाही? देणार आहात ना? गुड गुड, व्हेरी गुड. मग सांगा बघू, सगळं सांगा. फक्त फायदा ऍप बद्दल सगळं काय असेल ना ते सांगा. हे कसं काय चालतं, तुमचं रॅकेट कसं चालतं, तुम्ही माझ्या बायकोला ह्यात कसं अडकवलं आणि मग मारलं, सगळं डिटेलमध्ये मला सांगा. सांगा सांगा. बाबा हिचं काय होतंय? अरे डॉक्टरांना बोलवूया का? नाही. अरे बाबा आपण हिला खायला पहिला काही देत नाही होत. मग तिला सांग, नीट उठून बस आणि सगळं सांग. जर तिने सांगितलं नाही ना तर मी खायला पण देणार नाही, आणि मग न खाता मेली ना तर मलाच काय, कोणालाही जगात काहीही फरक पडणार नाही. सानिया, परिस्थिती माणसाला सगळं काही करायला लावते. मॅडम, हो मॅडम, तुम्ही माझ्या बायकोला मरणाच्या दारात आणलं पण मारलं नाही. हा? आता मी तुम्हाला मरणाच्या दारात आणले तसंच. आता तुम्ही ठरवा, तुम्ही सांगायचं की नाही सांगायचं, आणि मग मरायचं, सडायचं इथेच. जीव घेतलाय तो तुम्ही माझ्या बायकोचा, माझा संसार उद्ध्वस्त केलाय. माझ्या मनात तुमच्याबद्दल दयामाया असेल का? अजिबात नाही. त्यामुळे तुम्हाला जर सुटायचं असेल ना इथून तर फक्त एकच मार्ग आहे. जे काही आहे ना ते सगळं खरं खरं सांगा. बस सांगा. आणि मी सगळं सांगितल्यानंतरही तुम्ही मला सोडलंच नाही तर? लोकांना जुगाराचा नाद लावता, आज हा जुगार तुम्ही खेळा. हा? तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. बोला जे काही खरं आहे ते. बस बोला. देवी, तुला एक विचारू का ग? तू ऑलमोस्ट 24 तास मोहिनीच्या तावडीत होतीस.
तिने काही केलं नाही तुला? अगं तिला बरंच काही करायचं होतं, पण मी स्वतःला शांत ठेवलं आणि बोलत राहिले तिच्याशी. मी तुझ्या टीम मध्ये आहे, टीम मोहिनी, आणि आधीपासून होते. मग तू त्या वसुंधराला वहिनी का म्हणतेस? तीच म्हणाली मला वहिनी म्हणून, आणि लग्नही झालेलं नाही अजून. तू तिच्यासारख्या विकृत बाईला बोलण्यात गुंतवलंस? अगं आत्या विकृत असली तरी सुद्धा माणूस आहे ना शेवटी. तिच्या बाजूनी बोलत राहिले मी. तिने माझे डोळे तरी काढले असते किंवा माझी जीभ तरी कापली असती, पण त्या क्षणी मला एवढंच कळत होतं की हिच्याशी बोलत राहायचं, तिला बोलण्यात बिझी ठेवायचं. आणि आय डोंट नो, समहाऊ ते वर्क झालं. दादा, मला गॅरंटी होती तू येणार, पण तोपर्यंतचा वेळ काढणं खूप गरजेचं होतं. ह्या अशा वेळी ना माणूस त्याची पूर्ण शक्ती आणि बुद्धीपणाला लावतो, हे माहिती होतं मला, पण आज अनुभवलं. मी काय म्हणतो, तू आमचं डिपार्टमेंट जॉईन कर बरं. पोलीस हो तू, काय वाटतं? कशाला पोलिसात रे? काहीतरीच. काय बोलते शर्मिला, बघितलं आपली देवी किती धीराची आहे. डिपार्टमेंटला अशा माणसांची गरज आहे, शूर आहे ती. दादा नको, मला नाही यायचं तुमच्या डिपार्टमेंट मध्ये. खूप वृक्ष माणसं आहेत तिकडे. माझं जे काही चाललंय ना ते बरं आहे. ए, बस झाली चर्चा. चला आधी आईस्क्रीम खाऊन घ्या सगळ्यांनी. रॉबिन डिसिकाबद्दल अजूनही काही पत्ता लागलेला नाहीये. महेंद्र आणि सानिया चौगुलेवर माझा संशय आहे, पण त्यांच्या अगेन्स्ट कुठलाही ठोस पुरावा नाही, आणि आता तरी ते संशयास्पद असं काही वागत सुद्धा नाही. मी माझे सोर्सेस लावलेत कामाला, पण अपॅरेंटली रॉबिन US ला जाणार होती असं तिने बऱ्याच जणांना सांगून ठेवलं. त्यामुळे तिच्या वेअर अबाउट्स बद्दल फारशी कोणाला माहितीच नाहीये, पण ती US ला गेली नाहीये एवढं नक्की. गाडीत बसा. USA ला ती अजून गेली नाहीये. फॉर शुअर. मग गेली कुठे ती? गायब झाली? मुंबईतून अशी भर दिवसा एक बाई अशी गायब झाली आणि कोणालाच माहित नाही ती कुठे आहे, काय करते, कशी गेली. अगदी पोलिसांनाही माहिती नाही. आनंदच आहे ना मग. काय तुमचे सोर्सेस, तुमचे सोर्सेस काय 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 करतात? मस्करी चालली का सगळी? आवाज खाली. आवाज खाली. मी तुमची नोकर किंवा भाडोत्री मारेकरी नाही. तुम्ही सगळ्या जगाच्या नजरेसमोर तुमच्या मुलाला गायब केलंत, आम्हाला वर्षभर भुलवलंत. मुंबईतून एखादी व्यक्ती भर दिवसा गायब होऊ शकते हेही तुम्हाला माहिती आहे. आणि मी ACP आहे, जनगणना कर्मचारी नाही. त्यामुळे कोण कधी कुठून कुठे कसं गेलं, आलं, जगलं, वाचलं, मेलं हे मी नाही बघत. पण मग त्या चौगुल्यांना ताब्यात घ्या आणि फोडून काढा ना. बोलतील ना मग ते. कशाच्या जोरावर? रॉबिन डिसिका आणि वैजयंती चौगुले कोर्टात एकमेकींच्या समोर उभ्या होत्या या एवढ्या एकाच गोष्टीच्या आधारावर. त्यांच्यात कुठला क्रिमिनल रेकॉर्ड नाही, काही हिस्ट्री नाही, काही पॅटर्न नाही. त्या चौगुलेंनीच तिला किडनॅप केलंय असं म्हणायला आमच्याकडे कुठलाही सबळ पुरावा नाही, काही सबळ कारण नाही. आणि आम्हाला कुठला अंदाज बांधता येत नाही. अशात मी त्यांना उचलून फोडू? सुहास साटप
लोकशाही असलेल्या राज्यात राहतो आपण. नाही म्हणजे तुम्हाला माहित नसेल तर त्यांनी मूर्खपणा केलाय, ते त्यात अडकतील, पकडले जातील, पण तोपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवावे लागतील. पेशन्स ठेवला आतापर्यंत म्हणूनच, नाही तर एव्हाना मीच ठोकला नसतं का त्यांना. मग ठोका.